लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी कशी करायची, ई-केवायसी साठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार आणि आमच्या मोबाईलमधून किंवा आम्ही ऑनलाईन पद्धतीने ई-केवायसी करू शकतो का, असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणी विचारत आहेत. तसेच ई-केवायसीची गरज काय आहे असा देखील प्रश्न आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहेत. त्यासोबतच ई-केवायसी करण्याची प्रक्रिया लाईव्ह पद्धतीने तुम्हाला आज दाखवली जाणार आहे. त्यासाठी कोणती कागदपत्र आवश्यक असणार, तुम्ही कोणत्या वेबसाईटवरून ही ई-केवायसी करायची आहे, सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर देणार आहोत. त्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. लाडकी बहीणच्या वेबसाईटवरती हे बघा, ladkibhin.maharashtra.gov.in ई-केवायसी ही आपली अधिकृत वेबसाईट आहे. मी पुन्हा एकदा रिफ्रेश करून तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला समजेल. हे बघा, तर आता ई-केवायसी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता ही ई-केवायसी करायची म्हटल्यानंतर ई-केवायसी करण्यासाठी आपल्याला काय काय लागणार, कशी करायची, ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायची आहे आणि अशाच कामाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचंय आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवायचे आहे. तर आता सुरुवातीला आपल्याला एक चौकोन मिळणार आहे, त्यामध्ये आधार क्रमांक, प्लीज प्रोव्हाइड आधार कार्ड नंबर. या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणीची केवायसी करायची आहे तिचा 12 अंकी आधार कार्डचा नंबर जो काही असणार आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. आता आधार कार्ड नंबर टाकला आणि आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर कॅप्चा. अनेक जण विचारतात की कॅप्चा मध्ये काय टाकायचं, कारण कसं आहे लाडक्या बहिणी आहेत त्यांनी बराचदा मोबाईल वापरला नाही त्यामुळे त्यांना ही माहिती नसते. कॅप्चा म्हणजे काय आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर हा जो कोड आहे का नाही 698572, हे बघा हा जो कोड असतो का नाही याला कॅप्चा म्हणतात. हा कॅप्चा कोड तुम्ही या ठिकाणी टाकायचा 698572 हा कॅप्चा कोड टाकतो. त्यानंतर बघा या ठिकाणी काय लिहिलंय बघा, आधार प्रमाणीकरणासाठी संमती. आता बघा वरती ही माहिती काय ती वाचा. मी वरील नमूद केलेल्या आधार क्रमांकाची धारक लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी साठी महिला व बाल विकास विभागात स्पष्ट संमती देते. या योजनेसाठी माझी ओळख पडताळणी करण्यासाठी WCD विभागास माझे आधार तपशील जसे की नाव, जन्मतारीख, पत्ता व बायोमेट्रिक UIDAI मार्फत वापरण्यास अधिकृत ठरते. ही माहिती केवळ ओळख पडताळणी आणि योजनेशी संबंधित संपर्कासाठी वापरली जाईल. लक्षात घ्या ई-केवायसी कशासाठी करायची आहे. तर ई-केवायसी करायची तुम्हाला यामध्ये माहिती आधी आपण पाहून घ्या की नक्की ई-केवायसी आपल्याला करावी कशासाठी लागणार आहे. तर ई-केवायसी तुम्हाला करावी लागणार आहे तर यामध्ये जन्मतारीख असेल, पत्ता असेल किंवा तुमचं बायोमेट्रिक, डोळ्यांची तपासणी किंवा बोटाचे ठसे असतील का नाही ही माहिती तुमची घेण्यासाठी तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे. मग आता ही ई-केवायसी करताना तुम्हाला काय करायचंय, तर बघा या ठिकाणी मी सहमत आहे हे जे रेडिओ बटन किंवा ही गोल आहे त्यामध्ये मी सहमत आहे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मी सहमत आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचंय, तर खाली बघा ओटीपी पाठवा म्हणून जो पर्याय आहे, ओटीपी पाठवा, त्या ओटीपी पाठवा या पर्यायावर तुम्हाला या ठिकाणी क्लिक करायचं आहे. आता ओटीपी पाठवावर क्लिक केल्यानंतर बघा काय येतंय, हा आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही. आणि असे केल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी म्हणतायत की बाबा आमची ई-केवायसी होत नाहीये, आमचा आधार क्रमांक लाडकी बहीण योजनेच्या यादीत नाही असं दाखवत आहे. तर हा एरर किंवा हा प्रॉब्लेम अजून सगळ्यांना येत आहे, कारण लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी अजूनही सुरू झाली नाही. मी याआधी देखील सांगितले होते की वेबसाईटवर अपडेट करण्याचं काम सुरू आहे. ती अपडेट झाल्यानंतरच तुमची ई-केवायसी सुरू होणार आहे. तोपर्यंत तुम्ही काहीच करायचं नाही, रिलॅक्स राहा. अजून वेबसाईटवर काम सुरू आहे, सर्व डेटा गोळा करण्याचं काम चालू आहे. डेटा गोळा करून तो अपडेट केला जाईल आणि त्यानंतरच तुम्ही तुमची योजनेची, लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करू शकाल. त्यामुळे लगेच घाबरून जाण्याचं कोणतंही कारण नाही. हे बघा या पद्धतीने सोपी अगदी आपली ई-केवायसी होणार आहे, परंतु त्यासाठी काही बाबी लक्षात घ्या. काय, तर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे तुम्हाला गरजेचं असणार आहे. त्यामुळे आधार कार्डला आधी मोबाईल नंबर लिंक करून घ्या. जोपर्यंत ई-केवायसी सुरू होत नाही तोपर्यंत तुम्ही हे काम करून घ्या. अन्यथा तुम्हाला ओटीपी द्वारे ई-केवायसी होणार नसल्याने तुम्हाला मोठ्या प्रमाणावर अडचणी येतील, तुमची ई-केवायसी होणार नाही. म्हणून लक्षात घ्या या 2-3 बाबी आहेत. दुसरं काही तुम्हाला या ठिकाणी लागणार नाही. तुम्ही वेबसाईट वरून फॉर्म भरलेला असू द्या, तुम्ही नारी शक्ती ऍप्लिकेशन वरून फॉर्म भरलेला असू द्या किंवा तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरलेला असू द्या, तुम्हाला ई-केवायसी ज्या वेळा करायला लागणार आहे तेव्हा तुम्हाला तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे कंपल्सरी असणार आहे. दुसरं तुम्हाला कोणतेही डॉक्युमेंट या ठिकाणी लागणार नाही. त्यामुळेच ही कामाची माहिती, ही व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका आणि अशाच महत्त्वाच्या माहिती व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या मराठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र.